नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, तुमच्या पण मनामध्ये प्रश्न आहे का की इतिहास म्हणजे फक्त पाठ करायचा विषय आहे का? प्रत्येक चळवळ, प्रत्येक करार, प्रत्येक गव्हर्नर जनरलच्या तारीखा लक्षात ठेवायच्या आहेत का? एमपीएससी मध्ये नेमका कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? आयोग एकच टॉपिकवर पुन्हा पुन्हा वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने प्रश्न विचारतो? इतिहासाचा अभ्यास कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने कसं करायचं? आणि जे नवीन विद्यार्थी आहेत, उद्यापासून अभ्यास करत असाल तर सुरुवात कुठून करायची? यापैकी एकच जरी प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला इतिहास पाठ करायला नाही सांगणार आहे, तर इतिहास समजून घेण्याची अशी पद्धत सांगणार आहे की ज्यानंतर तुमचा इतिहास हा विषय स्कोरिंग विषय बनू शकतो. मित्रांनो, सुरू करण्यापहिले एक गोष्ट लक्षात ठेवा. आपली 1 जुलै पासून आरंभ बॅच सुरू होत आहे. बघा, 1 जुलै पासून आरंभ बॅच महाराष्ट्रातील गोर गरीब होतकरू कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी एकदम माफक दरामध्ये अमोल सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही बॅच सुरू करत आहे. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, हे जे लेक्चर राहणार ते लाईव्ह आणि रेकॉर्डेड राहणार आहे. प्रत्येक टॉपिकची तुम्हाला अनालिसिस पीडीएफ, पीवायक्यू, त्याचबरोबर तुम्हाला टॉपिक वाईज नोट्स देखील या ऍप्लिकेशनला भेटणार आहे. काय करायचं आहे तर सर्वात पहिले प्ले स्टोअर वरून ई स्वयं हा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि डेमो लेक्चरला सुरू करा. मित्रांनो बघा, अनेक विद्यार्थी जे आहेत महाराष्ट्रातील, त्यांना माहित नाही इतिहास विषय सुरू कुठून करायचा. सुरू करताना मुलं काय करतात? एक सर्वात मोठी चूक करतात. ते पुस्तक उघडतात आणि पहिल्या दिवसापासून तारीखा पाठ करायला लागतात. 2 दिवसांनी त्या तारीखा ते काय करतात? ते विसरतात. मग ते स्वतः निष्कर्ष काढतात की माझ्याकडून आता इतिहास विषय होणारच नाही. पण एमपीएससी ला तारीख पाठ करणारा विद्यार्थी नको आहे ना. तारीख पाठ करणारा विद्यार्थी एमपीएससी ला नको आहे. तर एमपीएससी ला मग विद्यार्थी कसा पाहिजे? आयोगाला घटना समजणारा विद्यार्थी हवा आहे. म्हणून इतिहासाचा पहिला नियम लक्षात असू द्या, तारीखेपेक्षा तुम्हाला घटनाचा जो क्रम आहे तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आधी घटना समजा, त्यानंतर तुम्ही तारीख वाचा, तारीख पाठ करा, तारीख कधीच विसरणार नाही. उदाहरण बघा मित्रांनो, आता असहकार चळवळ माहिती आहे. असहकार चळवळ शिकताना अनेक विद्यार्थी 1920, 1921, 1922 अशा तारीखा पाठ करतात. पण त्याऐवजी स्वतःला एक कथा सांगा ना. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे काय झालं? जनता संतापले, बरोबर. त्यानंतर महात्मा गांधीजींनी काय केलं तर असहकार चळवळ सुरू केली. देशभरामध्ये जे काही विदेशी वस्तू आहेत त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या, वकिलांनी वकिलकी सोडली. पण चौरी चौरा घटनानंतर हे आंदोलन गांधीजींनी मागे घेतले. आता विचार करा की तुम्हाला ही गोष्ट लक्षात राहते का? मग जर ही गोष्ट लक्षात राहत असेल तर तुम्हाला असहकार आंदोलन 100% लक्षात राहणार आहे. गोष्ट तयार करा. गोष्ट जर माहिती असेल, तुम्ही तारीख पण आपोआप तुम्ही पाठ करून घेणार. फक्त वाचायचंय. याच ठिकाणी बघा, एमपीएससी प्रश्न कसा फिरवतो. एमपीएससी असं नाही विचारत असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाले, नाही. त्याऐवजी एमपीएससी काय विचारणार? खालीलपैकी कोणती घटना असहकार चळवळीचं कारण असू शकते किंवा कारण ठरेल, किंवा असहकार आंदोलनाच्या वेळी खालीलपैकी कोणती कृती करण्यात आली नव्हती किंवा होती. म्हणजे आयोगाला घटना समजली आहे का हे तपासायचं असते. तारीख कधीच आयोगाला माहिती तुम्ही सांगा असं अपेक्षित नाहीये. फक्त काय पाहिजे की तुम्हाला फक्त घटना समजले का हे महत्वाचं आहे. मित्रांनो, जर का बघा, आता आपण काही पीवायक्यू पॅटर्न बघूया, समजून घेऊया. बघा, पीवायक्यू पॅटर्न मध्ये तुम्हाला एमपीएससी वारंवार काय विचारते तर घटना आणि त्याचा क्रम विचारते, चळवळ विचारते, चळवळीतील नेते विचारतात, कायदे विचारते, कायद्याचा परिणाम विचारतात, गव्हर्नर जनरलनी केलेल्या महत्वाच्या सुधारणा विचारतात, काँग्रेसवर हमखास प्रश्न विचारला जातो, 1 मार्क 1 प्रश्न क्रांतिकाळी
चळवळ जे आहेत त्यांच्यावर विचारले जातात. समाज सुधारक आणि त्यांचे कार्य यावर देखील एक प्रश्न विचारला जातो. अनेक वेळा आयोग काय करतो माहितीये, आयोगाची जी काही प्रश्न विचारण्याची जे काही टॉपिक आहेत ते फिक्स आहेत, फक्त प्रश्न कसे फिरवतात हे माहिती पाहिजे. मित्रांनो, काही वेळेस जोड्या लावा देखील विचारतात, योग्य क्रम लावा, चुकीचे विधान ओळखा, अशा प्रकारचे देखील प्रश्न विचारतात. त्यामुळे अभ्यास करताना प्रत्येक टॉपिक साठी स्वतःला 3 प्रश्न विचारायचे आहेत बघा. सर्वात पहिला प्रश्न, घटना का घडली, त्या घटनेचा परिणाम काय आहे आणि त्यानंतर काय घडणार आहे, हे 3 प्रश्न. घटना का घडली, त्याचा परिणाम काय आहे आणि त्यानंतर घटनेनंतर काय घडलंय हे तुम्हाला माहिती पाहिजे. उदाहरण बघा ना, चौरी चौरा घटना आहे. चौरी चौरा घटना कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे, हा प्रश्न भेट माहितीवर आधारित आहे. त्यानंतर त्याच प्रश्नाला बघा, प्रश्न इथं मी लिहिलेले पण आहेत बघा, प्रश्न लिहिलेले. चौरी चौरा घटना कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे, आयोग पॅटर्न बदलते. खालीलपैकी कोणत्या घटनेनंतर महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय चळवळीत आंदोलन मागे घेतले, ती चौरी चौराच घटना आहे ना. मित्रांनो, जे काही पॅटर्न आहे, पॅटर्न समजून घ्यायचा. काय करायचंय, पॅटर्न समजून घ्यायचंय. आणखी एक पॅटर्न बघू बघा, खालीलपैकी कोणती घटना इतरांपूर्वी घडली, किंवा चढता उतरता क्रम तुम्हाला लावायचा असतो इथं. किंवा तुम्हाला विचारणार जोड्या, अयोग्य जोडी कोणती, योग्य जोडी कोणती, अशा पद्धतीने. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने विचारेल, समजा तुम्हाला जालियनवाला बाग टाकले एक ऑप्शन, दुसरा ऑप्शन तुम्हाला रोलेट ऍक्ट असेल, रोलट ऍक्ट असेल, त्यानंतर लोकमान्य टिळकाचं निधन असेल, टिळकाचं निधन असेल, किंवा तुम्हाला दिलंय मित्रांनो चौरी चौरा घटना दिलंय. मग आता तुम्ही इथं सांगा ना, सर्वात पहिले घटना कोणती घडले. जर तुम्हाला घटना माहिती जर असेल तर तुम्ही इसवी सन बरोबर तुम्ही पाठ ठेवणार आहे. हे सर्व आपल्याला स्वतः इथं समजून घ्यायचं आहे. प्रत्येक टॉपिक मध्ये आपल्याला हे क्लिअर करायचं आहे. बघा मित्रांनो, एक सर्वात महत्वाचा मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, सर नोट्स कशा काढायच्या, नोट्स कशा काढू मी, नोट्स कशा काढायच्या. मग लक्षात घ्या, नोट्स म्हणजे काय, तर एकदम शॉर्टकट पद्धतीने एक टॉपिक किती पेज मध्ये झाला पाहिजे, 2 पेज मध्ये. मग काढायचा कसा, तर आताच सांगितलंय मी तुम्हाला कशा काढायच्यात. सर्वात पहिले रोलट ऍक्ट, त्यानंतर जालियनवाला, त्यानंतर याच्या पुढे असाच ॲरो मारून टिळकाचा मृत्यू, त्यानंतर महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ. अशा पद्धतीने टॉपिकच्या तुम्ही नोट्स पाडा. आता इथं तुम्हाला समजते रोलट ऍक्ट आहे, जालियनवाला बाग आहे, टिळक आहे आणि असहकार चळवळ आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय, टाइमलाईन तयार करा, एक माइंड मॅप तयार करा. त्या माइंड मॅपनी तुम्हाला काय करायचंय, सर्व घटना समजून घ्यायच्या आहेत. आता नोट्स तयार करताना 3 गोष्टी लक्षात असू द्या. त्या घटनेचं महत्वाचं कारण लक्षात असू द्या, त्यानंतर त्या घटनेचं काय तर परिणाम लक्षात असू द्यायचंय. बघा, कारण सर्वात पहिले, त्यानंतर परिणाम, त्यानंतर काय करायचंय, दुसऱ्या पेजवर टाइमलाईन आणि PYQ. माइंड मॅप किंवा टाइमलाईन लिहितो, टाइमलाईन आणि 4 नंबर आयोगाचे PYQ, या गोष्टी लक्षात असू द्या. त्याचबरोबर एक महत्वाचं म्हणजे जे काही त्या चळवळीमध्ये सहभागी व्यक्तीवर खूप सारे प्रश्न विचारले, हे माहिती पाहिजे. शेवटी एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, इतिहास हा तारिखेचा विषय नाही आहे, तारीख पाठ करण्याचा विषय नाही, तर घटनाचा प्रवास आहे. घटनेचा प्रवास म्हणजेच इतिहास. जो विद्यार्थी घटना समजतो, त्याला परिणाम समजते, त्याला टाइमलाईन समजते, त्यांना PYQ समजतात, पॅटर्न समजते. त्यासाठी MPSC मागील इतिहास, त्या मुलांसाठी इतिहास हा सर्वात स्कोरिंग विषय ठरू शकतो बरं का. म्हणून आजपासून इतिहास हा विषय पाठ करायचाच नाही, फक्त समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, पुढील प्रत्येक लेक्चर मध्ये आपण प्रत्येक टॉपिक सोबत काय करायचंय,
PYQ आणि आयोगाने जे काही प्रश्न कसे फिरवतात आयोग, त्याचबरोबर भविष्यात कोणत्या पॅटर्नवर प्रश्न येऊ शकतात हे पाहणार आहोत, हे शिकणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना राम राम.